सध्या विवाहाचे प्रश्न ऐरणीवरती आहेत. बऱ्याच मुलींची लग्न होत नाहीत. माझं लग्न कधी होणार, माझ्या जीवनामध्ये येणारा जो पती असेल किंवा जी पत्नी असेल ती कशी असेल, ती मला चांगली लाभेल का, तो माझी काळजी घेईल का, ती माझ्या आईवडिलांना सांभाळेल का, असे असंख्य प्रश्न सध्या मला विचारले जातात. परंतु तुमच्या जीवनामध्ये येणारा व्यक्ती हा पूर्वीच ठरवून दिलेला आहे, किंवा माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही जेव्हा जन्माला येता त्याआधी किंवा त्यानंतर तुमचा पार्टनर हा जन्मलेला असतो. कुंडलीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये असे खूप साऱ्या गोष्टी सांगून ठेवल्यात. त्यातल्या त्या जे गरुड पुराण आहे त्यामध्ये या बाबतीत सांगून ठेवलं आहे. पण गरुड पुराणाच्या बाबतीत एक मोठा समज आहे. तो म्हणजे गरुड पुराण हे फक्त मेल्यानंतरच ऐकायचं असतं. पण खरं पाहिलं तर त्यामध्ये जीवन कसं जगावं, कर्म कशी करावीत, नाती कशी जपावीत, दुःखापासून दूर कसं राहावं याचं अत्यंत मौल्यवान असं मार्गदर्शन आहे. गरुड पुराणानुसार माणसाचा जन्म हा कधीही योगायोग नसतो. तो पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचा परिणाम असतो. आणि आत्मा जेव्हा नवीन जन्म घेतो तेव्हा तो त्याच्या प्रारब्धानुसार काही गोष्टी निश्चित करूनच जन्माला येतो. असं सांगितलं जातं की 4 गोष्टी ह्या अटळ असतात. जन्म झाला तर मृत्यू अटळ आहे, जन्म मृत्यू, आई वडील आणि आपला जीवनसाथी. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रारब्धानुसार निश्चित झालेल्या असतात, ठरलेल्या असतात. आता प्रश्न येतो तो म्हणजे विवाह म्हणजे काय. तर गरुड पुराणामध्ये विवाहाला ऋणानुबंध म्हटलंय. ऋणानुबंध म्हणजे पूर्वजन्मी तयार झालेल्या कर्मांचा हिशोब किंवा केलेल्या कर्मांचा हिशोब. जर आपण एखाद्याशी प्रेमाने वागलो असू, त्याची सेवा केली असेल तर तोच आत्मा पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ शकतो. आणि जर आपण एखाद्याला दुःख दिलं असेल, फसवलं असेल, त्याच्यावर अन्याय केला असेल तर त्याच कर्माची फेड करण्यासाठी तोच आत्मा पुन्हा आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला त्रासही देऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक नातं हे केवळ या जन्मात निर्माण झालेलं नसतं, तर त्यामागं पूर्वकर्माचा संबंध असू शकतो. म्हणून अनेकदा लोक विचारतात की माझा प्रेमविवाह होईल का माझं ठरवूनच लग्न होईल. तर अध्यात्माच्या दृष्टीने पाहिलं तर कोणत्या व्यक्तीशी आपली भेट होणार आहे, केव्हा होणार आहे, कोणाशी आपुलकी निर्माण होणार आहे आणि कोणाशी विवाह होणार आहे, हे सर्व कर्माच्या नियमांशी जोडलेलं असतं. कधी प्रेमविवाह होतो, कधी ठरवून विवाह होतो, पण दोन्हीच्या मुळाशी एकच धागा असतो, तो म्हणजे कर्माचा. याचा अर्थ असा नाही की माणसाला स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य आहे. पण आज जी कर्म करतो तीच उद्याचं प्रारब्ध घडवत असतात. म्हणून आज जर आपल्याला सुंदर नाती हवी असतील तर आजच चांगली कर्म आताही करावीच लागतील. आदर, प्रेम, प्रामाणिकपणा, संयम आणि सेवा हेच आपल्या भविष्यातल्या सुखी आयुष्याचे पाय आहेत. म्हणजे हे झाले आत्ताचे कर्म. आणि म्हणून विवाहाची अतिचिंता करू नका. योग्य व्यक्ती योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येणार. त्यापेक्षा स्वतःला घडवा, स्वतःच्या स्वभावावर काम करा, चांगले संस्कार जोपासा. कारण चांगल्या व्यक्तीला चांगली नाती मिळण्याची शक्यता अधिक असते. शेवटी एकच सांगतो, धर्मग्रंथ खरं तर मृत्यूनंतर ऐकण्यासाठी नाहीत, तर ते जीवन सुंदर करण्यासाठी आहेत. त्यांचा अभ्यास योग्य वेळी करा, त्यातली शिकवण आचरणात आणा आणि चांगली कर्म करत राहा. कारण कर्मच आपल्या भविष्याचा पाया घालतात. विवाहाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस असंख्य मंडळींचे संसार तुटण्याच्या ऐरणीवर येतात, किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला फार बरबाद करून सोडते, किंवा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या आयुष्याचं फार वाटोळं करतो, हे ज्यावेळेस त्यांची पत्रिका पाहिली जाते, ज्यावेळेस मागचा जन्म मांडला जातो, तेव्हा लक्षात येतं की गतजन्मी कोणी ना कोणीतरी कोणाचं ना कोणाचं तरी काहीतरी नुकसान केलेलं असतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात. त्यामुळं कर्माधिष्ठित गरुड पुराणामध्ये स्पष्टपणाने सांगितलं आहे की तुमचा जोडीदार कुठे आहे, केव्हा आहे, कसा आहे, त्यावेळेला तुमच्या जीवनात येणार आणि तशाच पद्धतीने घटना घडणार. त्यामुळं पूर्वीचं कर्म तर तुम्हाला माहीत नाही, पण इथून पुढचं कर्म मात्र तुम्ही चांगलं ठेवा. हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.